हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गंगा माता की जय। प्राचार्य अनंत दामोदर आठवले म्हणजे स्वामी वरदानंद भारती आपल्या रचनेमध्ये गंगेचं वर्णन करताना म्हणतात, विमानी बसूनी पुण्यवंते सरळ जावे स्वर्गाते, अगतिक पडे पातिकाचे पडावे लागे नरकामध्ये, ऐशी विषम विभागिनी माते अशुभ देशातुनी, जेथे पातक संवारिणी मूर्ती तुझी नांदते ना। गंगेचं महात्म्य वर्णन करताना सांगतात की गंगे काही देशामध्ये अशी अवस्था आहे की जे पुण्य करतात ते स्वर्गात जातात आणि जे पाप करतात ते नरकात जातात। पण अशी विभागणी तू ज्या देशामध्ये आहे तिथे मात्र अजिबात नाही, कारण प्रत्येकजण तरी नास्तिक असला आस्तिक असला तरी देखील तुझ्या काठावर केव्हा ना केव्हा तरी येतो, स्नान करतो, कपाळी माती लावतो आणि तुझ्या नावाचा जय जयकार करत असतो। कारण तुझी जी मूर्ती आहे ही मूर्तीच मुळात सुंदर अशी आहे। अशा प्रकारची मूर्ती कुठं पाहायला मिळते आपल्याला? अजंठा आणि वेरूळ या ठिकाणी 21व्या क्रमांकाचं जे लेणं आहे तिथे प्रवेशद्वारावर जाताना नेमकी गंगेची मूर्ती ही कोरलेली आहे। म्हणजे गंगोत्रीला जाऊन मूर्ती बघण्याच्या ऐवजी अजंठा वेरूळला गेल्यानंतर आपण जरी मूर्ती पाहिली तरी देखील चालू शकते। म्हणजे मूर्तीच्या दर्शनानं देखील भारतामध्ये स्वर्ग आणि नरक अशी विभागणी अजिबात होत नाही। तेव्हा तू आमचं शुभ कर, मंगल कर, आम्हाला पवित्र कर। तेव्हापासून भूमीवरी तुझी कीर्ती कल्याणकारी, पसरलीचे सर्वतोपरी हे माते भागीरथी। तेव्हापासून कोलाहल दुःखितांचा नरकातील, मावळता झाला सकळ ओस पडले यमपुरी। दूर दूर यमाचे दूत पृथ्वीवर हिंडतात, पापी मृत शोधितात ओढून न्यायाने जलोकी। आणि इकडे स्वर्गीचा गजबजला मार्ग साचा, तांडा दिव्य विमानांचा लोकांनीही उद्धरुणी। जेव्हापासून तुझी पृथ्वी या भारतामध्ये किंवा हिंदुस्थानमध्ये मूर्ती स्थापन झालेली आहे, तू वाहू लागलेली आहेस, तेव्हापासून तुझी कीर्ती ही सर्वत्र पसरत येते आहे। मूलतः कीर्ती ही कशी आहे? कीर्तीचं लिंग आहे स्त्रीलिंग। कीर्ती ही उपवर कन्या आहे, अद्याप तिचं लग्न झालेलं नाही। कारण एखाद्या पुरुषाचं लग्न ठरल्यानंतर, एखाद्या युवकाचं लग्न ठरल्यानंतर ही कीर्ती हातामध्ये माळ घेते आणि त्याच्या गळ्यात घालायला जाते। तिला त्या कीर्तीनं तिथं गेल्यानंतर कळतं की याचं वय आपल्यापेक्षा खूप कमी आहे, म्हणून ती माळ न घालता परत येते। कालांतरानंतर दुसऱ्या एखाद्या युवकाचं लग्न ठरतं, त्यावेळेला तीही हातामध्ये माळ घेऊन जाते। जवळ गेल्यानंतर कळतं की याचं वय आपल्यापेक्षा खूप जास्त आहे, म्हणजे समवयाचं तिला कोणीही अद्याप मिळालेलं नाही। म्हणून कीर्ती ही कशी आहे तर अविवाहितच आहे, म्हणून हार घेऊन ती परत येत असते। कारण का? आणि दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे कीर्तीचं की कीर्ती ही कधी लपून नात नसते, आडवून आडत नसते आणि झाकून झाकली जात नसते। ज्याप्रमाणे पाणी, गंध, सूर्य आणि मानापमान तसंच आहे पहा। किंवा लपवणं हे सर्वच अशक्य आणि अशक्य अशी गोष्ट आहे। आणखीन काय सांगतात? कबीर सांगतात, सूरज से किरत भरी बिन पंख लगे उड जाय। आणखीन एक म्हण आहे पहा मराठीमध्ये, कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवायचा राहत नसतो। गीतामध्ये याचं वर्णन केले, लपवलं असं तू हिरवा सापा सुगंध त्याचा लपेल का। म्हणजे कीर्ती कधीही लपून राहत नसते, तुझी कीर्ती मात्र सर्वत्र कल्याणकारी म्हणून पसरलेली आहे। पाप्यातील पापी देखील तुझ्या काठावर आल्यानंतर तो मंगल होऊन जातो आहे, पवित्र होऊन जातो आहे, शुभ होऊन जातो आहे। जेव्हापासून भूमीवरी तुझी कीर्ती कल्याणकारी, पसरलीचे सर्वतोपरी हे माते भागीरथी। तेव्हापासून कोलाहल दुःखितांचा नरकातील, मावळता झाला सकळ ओस झाले यमपुरी। जेव्हापासून तू हिंदुस्थानमध्ये वाहू लागलेला आहेस तेव्हापासून ज्याने ज्याने तुझं दर्शन घेतलेलं आहे असे अनेक जण ज्यावेळेला मृत्यूनंतर पुढे कुठे जायचा विचार करतात किंवा करावाही लागत नाही, तेव्हा त्यांचा आत्मा हा स्वर्गाच्या दिशेने जात असतो। म्हणून स्वर्गाच्या वाटेवर खूप गर्दी आहे, खूप कोलाहल आहे, आरडाओरडा आहे। आणि परिणामी काय झालेलं आहे? दूर ओस मावळता सकळ
ओस पडली यमपुरी. नरक मात्र ओस पडलेलं आहे. नरकाच्या दिशेनं कोणीही जात नाहीत, कारण नरकात जायला जी योग्यता लागते, पात्रता लागते, ती यांच्या कोणापाशी अजिबात नसते, नाही आणि नसेल. याला कारण ते नसून किंवा ती व्यक्ती नसून, तो स्त्री किंवा पुरुष नसून, गंगे तू आणि तू त्याला कारणीभूत आहेत. दूर दूर यमाचे दूत पृथ्वीवर हिंडतात, पापी मृत शोधावया सोडून न्यायाने जडोकी. म्हणजे हे यमदूत काय करतात, संपूर्णपणे पृथ्वीवर दूर दूर हिंडत आहेत की कुठे पापी लोक आपल्याला दिसतात का पहा. कारण तुझी कीर्ती ऐकल्यानंतर जगातले अनेक लोक तुझ्या पात्रामध्ये येऊन स्नान करतात. त्यामुळं भारतामध्ये जसे पापी लोक अजिबात दिसत नाहीत, परिणामी नरकाकडे जाण्याचा रस्ता ओस पडलेला आहे, तसं जगातील अनेक देशामध्ये देखील पुण्यवान लोक असल्यामुळं पापी कुठं मिळतो का म्हणून याचा शोध हे यमदूत घेऊ लागलेले. दूर दूर हिंडत आहेत, पण त्यांना कुठेही अजिबात पापी आत्मा दिसत नाही आहे. आणि इकडे स्वर्गीचा मार्ग साचा, तांडा दिव्य विमानांचा लोकांनीही उद्धरुणी. आणि या उलट स्वर्गाचा रस्ता मात्र सर्वार्थाने पूर्ण आणि पूर्णपणे भरून गेलेला आहे. कोण कुठं दिसतं आहे का. आणि जाणारे लोक विमानामध्ये बसून जाते, ज्याला कारण विमान नसून तुझ्यामुळं त्यांना विमान प्राप्त झालेलं आहे. पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात पहा. गंगेयाता चतुरानन निवांत लावणी ध्यान, बसो एकांती जाऊन काम अनुरले तया. तैसेच भगवान शंकर करीत तांडव निरंतर, शेषाच्या सुख शयेवर झोपवत सदा विष्णू ही. पापा घालवी प्रायचित्त तेही होवो निवृत्त, ताता तपाचरण्यात महत्त्व काही उरले ना. नको यश नको दान त्यांचे नाता प्रयोजन, कारण तुझ्या समान आधार लाभया माची. सर्व इच्छा पुरवणारी वत्सल माता तुझ्या परी, जागत असता भूमीवरी अन्य कोणी हवे कुणा. इथे काय सांगितलेलं आहे, ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनाही काही काम उरलेलं नाही. त्याला कारण असं आहे की ब्रह्मा काय करत असतो, ब्रह्मदेव हे निर्माण करत असतो. निर्मितीचं काम हे ब्रह्मदेवाचं आहे आणि निर्माण करण्याचं काम म्हणजे आत्मा वेगळ्या वेगळ्या शरीरामध्ये घालायचा आणि शरीर निर्माण करायचं, हे आता ब्रह्मदेवाला काम शिल्लक राहिलेलं नाही. का, अहो मेलं तर नवीन जन्माला येणार आहे. मराठीमध्ये म्हण आहे, आजा मेला आणि नातू झाला. तसं कोणी ना कोणीतरी मेलं तर मग यमाला त्याला घेऊन जाण्याचं काम असतं. आणि काय होतं पहा, ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे ब्रह्मदेवाचं काम आहे निर्माण करणं, सांभाळ करणं हे विष्णूचं काम आहे, आणि त्याचा नाश करणं हे शंकराचं काम आहे. म्हणून उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या देव असं म्हणतात. देवाला इंग्रजी शब्द आहे गॉड. त्याचं स्पेलिंग होतं GOD. G फॉर ग्रोथ, O फॉर ऑर्गनायझेशन अँड D फॉर डिस्ट्रक्शन. म्हणजे एक देव निर्मिती करतो, तर दुसरा देव सांभाळ करतो, तर तिसरा देव त्याचा नाश करून टाकत असतो. म्हणजे आता जीवाची निर्मिती नाही, म्हणजे शरीराची निर्मिती नाही, म्हणजे ब्रह्मदेवाला काम नाही. म्हणून त्यानं ध्यान करत बसावं. चतुरानन, आनन म्हणजे तोंड, गजानन ज्याचं तोंड हत्तीचं आहे तो, पण इथं चतुरानन असं ब्रह्मदेवाला म्हणलेलं आहे. कारण ब्रह्मदेवाला 4 तोंड होती, त्यातलं एक तोंड हे भगवान श्री शंकराने तलवारीच्या साह्यानं कापून टाकलं. त्याला कारण असं घडलं की हा ब्रह्मदेव जो चतुरानन होता, याला 4 तोंड होती, तो आपल्या कन्येच्या मागे विषय वासनेनं बरबटून धावू लागलेला होता. तेव्हा ही त्याची कन्या सरस्वती ही धावत धावत शंकराला शरण गेली आणि म्हणाली की तुम्ही माझं रक्षण करावं. तेव्हा शंकराने ब्रह्मदेवाचं 4थं मस्तक हे उडवून टाकलं आणि ते बद्रीनाथच्या तिथे पडलेलं आहे. म्हणून पहा, जे बद्रीनाथला जातात त्यांना सांगतात, विशेषतः स्त्रियांना सांगतात की पूर ओलांडून पलीकडे गेल्यानंतर तुम्ही उजवीकडे अजिबात वळू नका, कारण त्या भागाला ब्रह्मकपाल असं म्हणतात. कारण शंकराने त्या ब्रह्मदेवाचं तोडलेलं कपाळ हे तिथं पडलं, म्हणून तिथं श्राद्ध केलं जात असतं. आणि अशा अशुभ ठिकाणी विशेषतः महिलांना आणि मुलींना जाऊ देत नाहीत. तुम्ही म्हणता तुम्ही अगोदर डावीकडे जा, आणि पुरुषांना म्हणतात तुम्ही पूर ओलांडून उजवीकडे जा, आणि मग तिथे ब्रह्मकपालाचं तुम्ही दर्शन घ्या. तेव्हा हा जो चतुरानन आहे, हा निवांत
निवांत ध्यान लावून बसू देत. निवांतपणे म्हटलं म्हणजे त्याच्यामागे काही गडबड नाही आहे. एकांती जाऊन कामन उरले तर याच्यानं एकांती जाऊन बसावं, ध्यान करावं आणि आपलं सगळं आयुष्य त्यामध्येच व्यतीत करून टाकावं. तैसेच भगवान शंकर करीत तांडव निरंतर, करोत तांडव निरंतर, शेषाच्या सुखशयेवर झोपी सदा विष्णू ही. म्हणजे काय करावं, ब्रह्मदेवानं काही निर्माणच केलेलं नाही तर नाश करण्याचा प्रश्न उरतो कुठं. म्हणून शंकराला काही काम उरलेलं नाही, त्यानेही निवांतपणे तांडव करत राहावं. आणि या दोघांच्या मध्ये असणारी जी अवस्था आहे ती म्हणजे स्थिती, म्हणजे त्या जीवाचा सांभाळ करण्याचं काम विष्णू करत असतो. विष्णूला याचं काही काम नाही म्हणून त्यांनी देखील शेषशाही कायम राहावं. म्हणजे ब्रह्मदेवाला काम नाही म्हणून विष्णूला काम नाही, विष्णूला काम नाही म्हणून शंकराला काम नाही, आणि शंकराला काम नाही म्हणून पुन्हा ब्रह्मदेवालाही काम नाही. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनी आपापली कामं ही पूर्णपणे तुझ्या तिघांची कामं गंगा तू करत असल्यामुळं किंवा गंगे तू करत असल्यामुळं या तिघांनी आपापल्या अवस्थेमध्ये किंवा ध्यानावस्थेमध्ये तांडव करीत किंवा शेषशय्येवर खुशाल पडून राहावं. त्याला कारण काय पहा, पापा घालवी प्रायचित्त तेही होवो निवृत्त, आता तपे आचरणात महत्त्व काही उरलेला. जसं ब्रह्मदेवाला महत्त्व नाही, जसं विष्णूला महत्त्व नाही, जसं शंकराला महत्त्व नाही, तसं आता प्रायचित्ताला काही महत्त्व राहिलेलं नाही. कारण कोणी अपराधीच नाही, कोण प्रायचित्त घेण्याचं कारण काय आहे. म्हणून प्रायचित्ताला देखील आता काही काम नाही आहे. या प्रायचित्ताने आता निवांत बसावं. नको यज्ञ नको दान त्याचे ना आता प्रयोजन, कारण तुझ्या समान आधार लाभे आम्हाशी. आता यज्ञ करायचं कारण नाही, काही दान देण्याचं कारण नाही. त्याला कारण असं आहे की ब्रह्मदेवाची प्राप्ती व्हावी, मोक्षाची प्राप्ती व्हावी म्हणून मानव काही ना काहीतरी प्रकारचे यज्ञ करीत असतो. या यज्ञामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे वाग्यज्ञ. तो ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरलेला आहे ज्ञानेश्वरीतील गीत पसायदानामध्ये. येणे वाग्यज्ञे तोषावे, म्हणजे वाग्यज्ञ हे कोण करत असतं, अध्यापक करतात ते वाग्यज्ञच असतो. पूर्व प्राथमिक शाळेपासून ते विद्यापीठीय स्तरावरती शिकवणारे जे शिक्षक असतात यांचा वाग्यज्ञ ते कायम चालू असतो, नित्य चालू असतो. आणि प्रापंचिक माणसं यज्ञ करतात, कोणी वेगळ्या प्रकारचे यज्ञाचे खूप प्रकार आहेत. तेव्हा कोणालाही आता यज्ञ करण्याचं कारण नाही. नको दान, काही दान देण्याचं कारण नाही, कारण यज्ञ केल्यानंतर प्राप्ती होती, पुण्य मिळतं. दान दिल्यानंतर पुण्य होतं, पुण्याची प्राप्ती होते. ही आता विषमता अजिबात शिल्लक राहिलेली नाही. त्याचे ना आता प्रयोजन म्हणजे कारण. कोणीही आता दान देण्याचं कारण नाही, कोणीही आता यज्ञ करण्याचं कारण नाही. कारण तुझ्या समान आधार लाभे आम्हाशी. आमच्यासारख्या लोकांना आता तुझा आधार आहे म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारचं दान देण्याचं कारण नाही अथवा कुठल्याही प्रकारचं यज्ञ करण्याचं कारण नाही. सर्व इच्छा पुरवणारी वत्सल माता तुझ्या परी, जागत असता भूमीवरी अन्य कोणा हवे. तुझ्यासारखी जर पाप्यातील पापी लोकांचा देखील उद्धार करणारी गंगा पृथ्वीलोकी वाहती आहे, हिंदुस्थानमध्ये वाहती आहे, तर अन्य कुणाकडं जाण्याचं काहीही कारण नाही. कारण तुझ्या काठावरती आलो, पात्रामध्ये स्नान केलं, तुझं पात्र डोळ्यानं पाहिलं, पात्राचा आवाज कानाने ऐकला की तिची कितीही पापं असली तरीसुद्धा ती नष्ट होऊन जातात. म्हणून तुझ्यासारखा भक्कम आधार असल्यामुळं आता आम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. म्हणून तू काय करते आहेस, तुझं माहेर श्रीमंत, तुझं सासर श्रीमंत आणि तुझं कार्य देखील सर्वोत्तम अशा प्रकारचं आहे. पुढे काय वर्णन केलं पहा. गंगे तुझी वत्सल मूर्ती, सर्व देव भावे भजती, आठवत्याचा झाला चित्ती, जरी कोण्या मानवाच्या तरी त्याच्या अंतरीची, जडता नष्ट होते साची, सतीची ती अंधाराची होते चंद्रप्रकाशाने, जरी अल्प ही पुण्यकृत्य करे घडले नसे सत्य, तरी लाभ अद्भुत होतो बळे स्मरणाने, अशी तुझी दिव्य मूर्ती नेही तुरे विलयाप्रती, पाप माझे त्रिविध गती तेवी संताप चित्ताचा. काय करतात पा. गंगे तुझी वत्सला मूर्ती, सर्व देव भावे भजती, आठवतीचा झाला चित्ती, तरी कोण्या मानवाच्या.
तुझी मूर्ती, तुझं नाव, तुझी कीर्ती ही इतकी महत्त्वाची अशी आहे की देव देखील मोठ्या श्रद्धेनं तुझं भजन करत असतात. भजन करणं म्हणजे एक नाव पुन्हा पुन्हा उच्चारणं. त्याला पारायण असं देखील म्हटलं जात असतं. म्हणजे एकाच नावाचा सतत उच्चार करत राहणं. हे करताना काय केलं पाहिजे? एक बंधन सांगितलेलं आहे कबीरने. कबीर काय सांगतात? तन करे भजन मन काही और पूछत कबीर कैसे पाओगे नंद किशोर. ज्याचं भजन करत आहोत त्याचं ध्यान हे आपण मनामध्ये केलं पाहिजे. नाहीतर मुखाने एक काम आणि अंतःकरणामध्ये तिसरीच गोष्ट असते. काय मुह में राम और बगल में छुरी अशी अवस्था उपयोगाची अजिबात नसते. देव जिथं भजन करतात तिथे मानवाला सहज जरी तुझं नाव आठवलं, तुझ्या मूर्तीची आठवण झाली तरी देखील ते उद्धरून राहणार आहेत. भावे भजती. भावे हा काय आहे? भावे हा प्रयोग देखील आहे किंवा भावे हे केवळ आडनाव आहे असं नव्हे. भजती म्हणजे भक्ती करणे. कोण भक्ती करत असतं? मानव, स्त्री, पुरुष देवाची भक्ती करत असतात. बरेच त्याची उपास्य देवता भिन्न असेल. कोणी गणपतीची उपासना करतं, कोणी मारुतीची करतं, कोणी दत्ताची करतं, कोणी विठोबाची करतं, कोणी रुक्मिणीची करतं, कोणी ब्रह्मदेवाची उपासना करतं, कोणी जाखाई जोखाईची करत असतं, कोणी खंडोबाची उपासना करत असतं. कसं आहे, आकाशातून पडलेलं पाणी तसं शेवटी समुद्राला जाऊन मिळतं. तसं कोणत्याही देवदेवतेची उपासना केली, भक्ती केली तरी देखील ती केवळ विष्णूच्याच पायाची लीन होऊन गेलेली असते. तेव्हा कोणी का भजन करेना, कोणत्या का देवतेचा भजन करेना तरी देखील ते विष्णू लोकाला जाऊन पोहोचत असतो. तरी त्याच्या अंतरीची जडता नष्ट होते साची, जशी स्थिती अंधाराची होते चंद्रप्रकाशाने. चंद्राचं चांदणं आल्याबरोबर अंधार नष्ट होऊन जातो. सूर्य उगवल्याबरोबर अंधार नष्ट होऊन जातो. तर त्याप्रमाणे काय होतं? तसं तुझ्या नावाचा थोडा जरी उच्चार केला तरीसुद्धा खूप पुण्याची प्राप्ती होते, खूप लाभ होतो आणि दोन्हीकडची कुळंही उद्धरून जातात. हरिपाठामध्ये सांगितल्याप्रमाणे दुभय कुळे उद्धरती. होतो दोन्ही कुळांचा उद्धार. म्हणजे ज्याने उच्चार केलेला आहे तुझ्या नावाचा त्याच्या माहेरकडचा आणि सासरकडचा, पुरुष असेल तर पितृलोकातील आणि मातृलोकातील किंवा पितृलोकाकडील आणि मातृलोकाकडील लोकांचा उद्धार हा होऊन जात असतो. तशी स्थिती अंधाराची होते चंद्रप्रकाशाने. चांदणं आल्यानंतर अंधार नाहीसा होऊन जातो, म्हणजे सगळ्याला आनंद होतो. पण चांदणं आल्यानंतर चोराला मात्र दुःख वाटायला लागतं, कारण आता आपल्याला चोरी करता येणार नाही आणि चोरी केली तर आपण पकडले जाऊ म्हणून ते घाबरतात. म्हणून म्हणताना सुद्धा मराठीमध्ये एक म्हण आहे, चोराच्या मनात चांदणं. का? तर तो म्हणतो काही जरी झालं तरी आज चंद्र आकाशाच्या ढगाच्या बाहेर येता कामा नये, तर मी भरपूरच चोऱ्या करू शकतो. तसं चंद्र न दिसणं हे जसं चोराच्या फायद्याचं असतं तसं तुझ्या पात्रामध्ये स्नान करणं हे पापी लोकांच्या फायद्याचं असतं. जरी असाही पुण्यकृत्य करे घडला एक कडे घड नसे सत्य, तरी लाभ हा अद्भुत होतो बळे स्मरणाच्या. म्हणजे तुझ्या नावाचा उच्चार एकदा जरी केला तरी देखील त्याची सगळी पापं नष्ट होऊन जातात आणि तो पावन आणि पावन होऊन जातो. तशी तुझी दिव्यमूर्ती नेवत्वरे विलयापती, माझे पाप माझे त्रिविध तापगती. म्हणजे मी जो कायिक वाच करतो, मानसिक पाप करतो, शारीरिक पाप करतो, बौद्धिक पाप करतो, ही सगळी पापं पूर्णपणे नष्ट होऊन जातो. यासाठी एखाद्या टोकातील नास्तिक माणसाने एखाद्या वेळेस तुझ्या नावाचा उच्चार केला तरी देखील तो सर्वार्थाने पुण्य आणि पुण्य होतो, पुण्यमय होऊन जातो आणि पापापासून मुक्त आणि मुक्त होऊन जात असतो. पुढच्या श्लोकामध्ये आप्पा काय म्हणतात पहा. स्वरूप तुझे पावन गंगे सद्धर्माची खान, आनंद देई नूतन नित्य नयई वर्णाया, जी करीती पापमोचन त्या कीर्ती तू सर्वश्रेष्ठ जाण, निर्मल असे पांघरून तूच होती विश्वासे, तुझे असामान्य तीक्षण बुद्धी असामान्य तीक्षण, करी स्वास्थाचे निरसन, तिचे येवते समाधान गंगे तुझ्या प्रभावाने, दुर्मेधाजी कुलक्षण ती ही होऊन जाते लीन, तुझ्या सामर्थ्य करून काय वाणू महिमा हा, ऐश्वर्य साधारण
त्याचे तूच आश्रयस्थान, आमुच्या अतितापा लागून नेवोलया तुझे रूप. याही श्लोकामध्ये वर्णन केलेले काय म्हणतात पहा, स्वरूप तुझे पावन गंगे सद्धर्माची काण. काय सांगितलेलं आहे पहा, गंगे तुझं जे स्वरूप आहे हे अत्यंत पावन असं आहे. नुसता तुझा प्रवाह पाहणाऱ्याचा उद्धार होऊन जातो आहे. अहो साधी सोपी गोष्ट नाही आहे. दर्शन मात्रे म्हणा, स्मरणे मात्रे म्हणा, कामना पूर्ती. तसं गंगेच्या बाबतीत देखील आहे. आनंद येई नित्य नूतन न येई वर्णाया. गंगेकडे पाहत एकदा का आपण गंगासागरला गेलो, गोमुखाला किंवा गोमुखाकडे गेलो, हरिद्वारला गेलो, ऋषिकेशला गेलो, कणखलला गेलो, तरीसुद्धा गंगेच्या पात्राकडे पाहतच बसावं वाटतं. गंगेकडे पाण्याचा कंटाळा कधीही येऊ शकत नसतो. कारण का, तर एकामागून एक लाट येत असते आणि प्रत्येक लाट ही वेगळ्या वेगळ्या आकाराची आणि प्रकाराची आणि उंचीची असते. तसं तुझं स्वरूप जे आहे ते खूप विशाल असं आहे. या टोकापासून त्या टोकापर्यंत माणसाची नजर जाऊ शकत नाही, इतकं तुझं पात्र विशाल आहे. जसं पात्र विशाल आहे तसं पात्र खोल देखील आहे. हे झालं पाण्याचं तुझं स्वरूप. पण तू ज्या वेळेला मूर्तिरूपानं उभारतेस त्यावेळेला पायापासून डोक्यापर्यंत आणि डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत तुझं दिसणं, तुझं रूप हे अत्यंत आरोग्यक अशा प्रकारचं आहे. अत्यंत समाधान देणारं आहे, कल्याणकारी आहे. गंगे सद्धर्माची खाण. तुझं रूप म्हणजे सद्धर्माची खाण आहे. सत म्हणजे चांगला, चांगली, चांगली आणि धर्म याचा अर्थ काय होतो, धारयती इति धर्म. जो वर्तन प्रकार स्वीकारल्यानंतर जीवाची इहलोकी आणि परलोकी सर्व प्रकारच्या अडचणीतून पापातून सुटका होते, त्याला धर्म असं म्हणतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे वर्ण झाले, धर्म अजिबात नाहीत. धर्म वेगळा आणि जात वेगळी. पण इंग्रजीमध्ये रिलिजन हा एकच शब्द वापरतात, मग तो धर्मालाही वापरतात आणि जातीलाही वापरतात. जातीला कास्ट असं म्हटलं जात असतं. तेव्हा धर्म वेगळा. धर्म कसला, तर गायीचा धर्म वेगळा असतो, वाघाचा धर्म वेगळा असतो. तसं माणसाचाही धर्म असतो. तो कोणता, तर तो मानव धर्म आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे साने गुरुजी सांगून जातात. तेव्हा तू कोण आहेस, सद्धर्माची खाण आहेस. पहा, सद्धर्म कुणी आचरणामध्ये आणलेला आहे, दधीजी ऋषीनं आणलेलं आहे. सगळ्याचं जर कल्याण होणार असेल तर मी माझ्या शरीराच्या अस्थी म्हणजे हाडं हे द्यायला सर्वार्थानं तयार आहे. सद्धर्माची खाण होते दधीची. सर्व संत, सत्पुरुष, योगी, तपी, संन्यासी, ब्रह्मचारी हे सर्व सद्धर्माची खाण असे असतात. जाता जाता काही ना काहीतरी सहजी उपकार करून जात असतात. हे आवडती सहज होतच असते. मी काय यात काय केलं, म्हणजे त्यांच्या ठिकाणी दुसऱ्यावर उपकार करण्याची ही योग्यता असते आणि केल्याचा अभिमान देखील ते अजिबात बाळगत नसतात. कारण का, तसं तुझं कामं चालू आहे. आनंद येई नूतन नित्य न येई वर्णाया. आनंद वेगळा आणि समाधान वेगळं. समाधान हे तेवढ्यापुरतं असतं. जेवण झालं बाबा, समाधान वाटलं बरं का आम्हाला, तुमची भेट झाली, समाधान वाटलं. आणि आनंद हा कसा आहे, आनंद हा चिरकाळ टिकणारा असतो. भूतकाळामध्ये देखील राहतो, वर्तमान काळात देखील असतो आणि भविष्यकाळात देखील टिकून राहतो. त्याला आनंद असे म्हणतात. मग मुलाचं नाव नुसतं आनंद ठेवून उपयोग नसतो, इमारतीचं नाव आनंद ठेवून उपयोग नसतो. आतली माणसं सगळी दुःखी आणि दुःखीच असतात, असं असून उपयोग नसतो. गंगे तुझं कसं आहे, तुझं स्वरूप लोकांना नित्य आनंद देणार आहे. केव्हाही जरी तुझ्या पात्रामध्ये येऊन स्नान केलं तरीसुद्धा त्याची किंवा तिची स्वर्गलोकामध्ये रवानगी होते आहे. नरकाकडे तो किंवा ती जाऊ शकत नाही. जी करी ती पापमोचन. मोचन म्हणजे सुटका. एकादशीची वेगळी वेगळी नावं आहेत. त्याची एकादशीची नाव आहे पापमोचनी. म्हणजे ती एकादशी केल्यानंतर माणसाची पापं सगळ्या प्रकारची नष्ट होऊन जातात. तसं गंगेचा नावाचा उच्चार केला, गंगेचं रूप पाहिलं, गंगेची मूर्ती पाहिली तरी देखील मानव पापापासून मुक्त होऊन जातो. त्या तीर्थी तू श्रेष्ठ जाणं. म्हणजे पाप मुक्त करणाऱ्या तीर्थामध्ये गंगे तू सर्वश्रेष्ठ आहेत. म्हणजे त्यातही पुन्हा तरतम भाव सांगितलेला आहे. गंगे इतकं श्रेष्ठ अन्य कोणीही पृथ्वी तलावरती नाही. कारण काय आहे, निर्मल असे पांघरून तूच देवी विश्वाची. या विश्वाचं जे पांघरून आहे ते तू आहे. म्हणजे गंगेचं पात्र इतकं विशाल आहे की साऱ्या विश्वावर ते पांघरून घालू शकतं. हे पांघरून आहे कसं,
स्वभावे शीतळ निर्मल अत्यंत स्वच्छ अशा प्रकारचं आहे, अत्यंत शिथिल अशा प्रकारचं आहे, अत्यंत शांत प्रकारचं आहे. आणि अमृताचा सहोदर ऐसे तुझे नीर, म्हणजे चांदण्याप्रमाणे चंद्राप्रमाणे तुझं पाणी स्वच्छ आणि शीतल आहे. म्हणून पृथ्वीचं काय होत आहे, तू पांघरून आहेस. म्हणजे जगन्नाथ पंडितांनी काय उपमा वापरली पहा, किंवा आप्पांनी काय उपमा वापरली पहा. ह्या ज्या नद्या आहेत, नद्या म्हणजे पृथ्वीचं पांघरून आहे. पांघरून घेताना माणूस जसा खालीवर पांघरून खाली येऊन झोपलेला असतो, तसं पर्वतापासून समुद्रापर्यंत ही नदी वाहत असते. नदीनं पांघरून पृथ्वीवरती घातलेलं असतं. पुढे काय वर्णन केलं पहा. बुद्धी असामान्य तीक्ष्ण, करी सामर्थ्याचे विध्वंसन, करी स्वास्थ्याचे ही विध्वंसन, तिचे होते समाधान गंगे तुझ्या प्रवाहाने. बुद्धी कशी आहे, बुद्धी ही अतिशय तीक्ष्ण आहे. बुद्धीचे प्रकार खूप आहेत. बुद्धीला मेधा असं सुद्धा म्हटलं जात असतं. बुद्धीचे प्रकार कसे आहेत, लहानाची बुद्धी वेगळी, चोराची बुद्धी वेगळी, नवऱ्याची बुद्धी वेगळी, बायकोची बुद्धी वेगळी, वैमानिकाची बुद्धी वेगळी, शेतकऱ्याची बुद्धी वेगळी. बुद्धिमान माणसं कुणाला म्हटलं जातं, बुद्धिवंत कुणाला म्हटलं जातं, जे आपल्या बुद्धीच्या बळावरती वेगवेगळी विधानं करून समाजामध्ये वाद निर्माण करतात, त्यांना बुद्धिवादी असं म्हटलं जात असतं. आणि काही माणसं ही अशी असतात की आपल्या बुद्धीनं वाद मिटवून टाकतात. किंवा बुद्धिवाद हा शब्द कसा आहे, तर असा सापेक्ष रीतीचा आहे. वाद निर्माण करणार आहे आणि वाद मिटवणारा देखील आहे. अशी बुद्धी कोणापाशी होती, मंडन मिश्राची बायको जी भारती ती बुद्धिवान होती. तिनं काय केलं, आद्य शंकराचार्य आणि मंडन मिश्र दोघांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला. किंवा त्या वादविवादाला जो अध्यक्ष होता तो अध्यक्ष नव्हता, तर अध्यक्षा होती, आणि ती होती भारती. मंडन मिश्रांनी अनेक प्रश्न विचारले. सगळ्या प्रश्नांची उत्तरं शंकराचार्यांनी उत्तम रीतीनं दिलेली होती. शेवटी शंकराचार्यांना मंडन मिश्रांनी वैवाहिकतेचा अनुभव विचारला. त्यावेळेला शंकराचार्य हात जोडून म्हणाले की मला यासाठी काही कालावधी द्या, कारण मी अविवाहित आहे, ब्रह्मचारी आहे, तेव्हा मी वैवाहिताचा अनुभव सांगू शकणार नाही. मंडन मिश्र वेळ द्यायला तयार नव्हता. भारतीने मध्यस्थी केली, ती अध्यक्ष होती म्हणून तिनं सांगितलं की शंकराचार्यांचं मागणं योग्य आहे. त्यांनी विवाह केलेला नाही, ते अविवाहित आहेत, ब्रह्मचारी आहेत, त्यामुळे त्यांना वैवाहिकतेचा अनुभव अजिबात येऊ शकणार नाही. आपण मुदत दिलीच पाहिजे. तुम्ही द्या किंवा देऊ नकात, मी 15 दिवसाची मुदत देते आहे. भारतीनं मुदत दिल्यामुळं मंडन मिश्राला गप्प बसावं लागतं. आणि 15 दिवसानंतर वादविवाद पुन्हा सुरू झाला. तेव्हा शंकराचार्य एका राजाच्या शरीरामध्ये प्रवेश करते. परकारा प्रवेश ही एक विद्या आहे आणि ती ज्ञानी लोक ज्यांना सिद्धी प्राप्त होते त्यांना करता येऊ शकत असते. तेव्हा शंकराचार्यांनी त्या राजाच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि मग त्याने त्याच्या पत्नीचा उपभोग घेतला आणि मग त्याचा प्राण निघून गेलेला होता. तो प्राण निघून जायच्या वेळेला शंकराचार्याने आपला आत्मा शरीरातून बाहेर काढला आणि मग मूळ देह धारण केलेला होता. कारण स्थूल देह वेगळा, सूक्ष्म देह वेगळा आणि कारण देह वेगळा. या देहाचे 3 प्रकार असतात. त्यातल्या सूक्ष्म देहाने प्रवेश केला, उपभोग घेतला आणि मग ते सोडून दिलेलं होतं. मग पुन्हा सांगितलं की काय काय जो आहे वैवाहिताचा अनुभव हेही सांगितलेला होता. तसं बुद्धी असामान्य असे तीक्ष्ण असते. गणपतीला सुद्धा बुद्धीची देवतात, मारुतीला सुद्धा बुद्धिवताम वरिष्ठम असं वर्णन केलं जातं. पृथ्वी प्रदक्षिणा करून यायची म्हटल्यानंतर गणपतीनं काय केलं, 2 पाट आणायला सांगितले. एका पाटावर आईला बसवलं, एका पाटावर वडिलाला बसवलं, प्रदक्षिणा घातली, म्हणजे झाली पृथ्वी प्रदक्षिणा. हे बुद्धिमान आहे हो. तेव्हा बुद्धी कशी असते, असामान्य आणि तीक्ष्ण असते. तिचे ही होते समाधान गंगे तुझ्या प्रभावाने. म्हणजे बुद्धीची देखील गती खुंटते, त्याला कारण तुझा प्रभाव आहे. का, ऐश्वर्य जे असाधारण तेच तुझे आश्रयस्थान, आमुच्या अतितापा लागून नेई लया रूप तुझे. ऐश्वर्य ज्याला म्हणतात, वैभव ज्याला म्हणतात, धन दौलत किंवा सोनं नाणं हिरे माणके रत्न पाचू जे काय म्हणतात, हे सगळं केवळ गंगे तुझ्यामुळं आणि तुझ्यामुळं प्राप्त होणार आहे. केवळ बायकोचं किंवा मुलीचं नाव ऐश्वर्या ठेवून उपयोग नसतो, तर ती खरोखर ऐश्वर्यवान असावी लागत असते. तिच्या चेहऱ्यावर बुद्धीचं समाधान असावं लागत असतं, तिच्या चेहऱ्यावर लक्ष्मीचं तेज असावं लागत असतं, तिच्या चेहऱ्यावर सरस्वतीचं तेज असावं लागत असतं, तर ऐश्वर्या म्हणणं योग्य आहे. पण हे जे ऐश्वर्य प्राप्त होत आहे ते गंगे तुझ्यामुळं पृथ्वीला प्राप्त होत आहे. परिणामी तुझी महती वर्णन करणं सर्वथा अशक्य आणि अशक्य असं आहे. तुझं हे रूप
जे अवर्णनीय अशा प्रकारचं आहे, तेव्हा तुझं हे अवर्णनीय अशा प्रकारचं रूप माझी तिन्ही प्रकारची पापं सर्वार्थानं नष्टाने नष्ट करून टाकू, हीच माझी तुझ्या चरणाची विनम्र अशी प्रार्थना आहे आणि विनंती आहे. आपल्याला असं वाटेल की जगन्नाथ पंडितांनी किंवा आप्पांनी अनेकदा एकच गोष्ट पुन्हा 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 सांगितलेलं आहे. त्याला कारण काय आहे ते आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. गंगा माता की जय. विठ्ठला 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 विठ्ठला.